नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू लेक्चर नंबर 6 ऑफ बायोमॉलिक्यूल. कालच्या लेक्चरपर्यंत आय मीन 5th लेक्चरपर्यंत आपण इनिशियल पार्ट एनालिसिस, प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, त्याचे क्लासिफिकेशन, एव्हरीथिंग वी हॅव कवर्ड इन डिटेल. In today's lecture we are going to talk about nucleotides and nucleic acids. दोन्हीही टर्म यू आर फॅमिलियर विथ. या दोन्ही टर्म्स तुम्हाला कशा आहेत, फॅमिलियर आहे, तुम्हाला यांची कल्पना आहे. न्यूक्लियोटाइड कशाला म्हणायचं, 10th स्टँडर्ड मध्ये यू मस्ट हॅव स्टडीड दिस टू टर्म्स, न्यूक्लियोटाइड्स आणि न्यूक्लिक ऍसिड. हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, तर न्यूक्लियोटाइड दीज आर द बेसिक युनिट्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स. ठीक आहे ना, दीज आर बेसिक युनिट्स ऑफ nucleic acids. Nucleic acids are nothing but RNA and DNA. यांचे दोन्हींचे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. न्यूक्लियोटाइड कशाने तयार होतात आणि न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे न्यूक्लियोटाइडची चेन, इधर सिंगल और डबल चेन. ठीक, तर ह्या इन जनरल सगळ्या गोष्टी आपण त्या लेक्चर मध्ये कव्हर करू. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ आवर न्यूक्लियोटाइड्स अँड न्यूक्लिक ऍसिड्स. न्यूक्लियोटाइड्स कंपोजिशन प्रत्येक मॅक्रोमॉलिक्यूल बघतोय आपण याच्यामध्ये. जसं कार्बोहायड्रेट CHO ने तयार झालेला होता, amino acid CHON. apart from that sometimes phosphorus and sulfur were present. lipids मध्ये जर बोला तर CHON PS हे सगळेही प्रेझेंट असतील डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ लिपिड, राइट, वेदर इट इज कॉन्जुगेटेड लिपिड और डेराइव्ड लिपिड. सिमिलरली या न्यूक्लियोटाइड्सचे सुद्धा कंपोजिशन आहे. न्यूक्लियोटाइड कशाने बनलेला आहे, एकतर त्यांच्यामध्ये एक शुगर युनिट असणार, ठीक, त्याला नायट्रोजनस बेस अटॅच असणार, आणि थर्ड थिंग फॉस्फेट ग्रुप विल बी अटॅच. म्हणजे काय काय कंपोजिशन आले, या कार्बन आला, सायक्लिक कंपाऊंड म्हणजे रायबो शुगरचा कार्बन आलाय, नायट्रोजन बेस सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे नायट्रोजन सुद्धा त्याच्यामध्ये आलाय, आणि फॉस्फोरिक ऍसिड मधील फॉस्फरस सुद्धा आहे. म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, दीज आर द कंपोजिशन ऑफ न्यूक्लियोटाइड. आणि त्याची चेन म्हणजे न्यूक्लिक ऍसिड म्हणजे बेसिक युनिट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. ऑलरेडी आपण सांगितलंय, इट इज अ ग्रुप ऑफ स्मॉल कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स फॉर्मिंग अ पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सिस्टम इन सेल. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सिस्टम, कुठली इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सिस्टम आपल्याकडे आहे, जसं तुम्हाला माहिती आहे इनहेरिटन्स. ठीक आहे ना, इनहेरिटन्स म्हणजेच काय, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, नेक्स्ट जनरेशन. मग कुणाच्या माध्यमातून होतंय, तर ऑब्व्हियसली इट इज विथ द हेल्प ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स वरती काय प्रेझेंट आहे, DNA प्रेझेंट आहे, आणि त्या DNA इज नथिंग बट युअर न्यूक्लिक ऍसिड विच इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे ना, म्हणजे इन शॉर्ट आपण काय म्हणू शकतो, इट ऍक्ट एज अ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सिस्टम ऑफ सेल और इन अ सेल. ठीक, तसंच हा अजून काम काय करणार, ATP, ADP, AMP हे तुम्ही नाव ऐकलेले आहेत, जे तुमच्या ॲडेनिन पासून बनलेले असतील, त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप असणार. सगळे बेसिक गोष्टी आहेत. सॉरी, थोडीशी याचे डिटेल्स घेण्याचा ट्राय करू, सो दॅट न्यूक्लिक ऍसिड समजताना आपल्याला अजून सोपं होईल. क्लिअर, वेल. अजून काय सांगितलं आपण, इट ऑल्सो पार्टिसिपेट इन द एनर्जी ट्रान्सफर सिस्टम. याचे उदाहरण काय घेऊ आपण, याच्यामध्ये ॲडिनोझिन मोनोफॉस्फेट असणार, ॲडिनोझिन डायफॉस्फेट असेल, आणि ट्रायफॉस्फेट. हे दोन जरी तुम्ही इन केस ऐकलेले आहेच, पण इन केस ऐकलेले नसतीलही तरी ATP हे निश्चित तुम्ही बघितलेलं आहे, विच इज द एनर्जी करन्सी, एनर्जी सोर्स. म्हणजेच काय मिनिंग झाला, इट पार्टिसिपेट इन एनर्जी ट्रान्सफर सिस्टम, म्हणजे ATPच्या स्वरूपात. त्याच्यामध्ये जे बॉन्ड्स प्रेझेंट असतील, त्याच्यामध्ये किती किलो कॅलरी एनर्जी वगैरे आहे, ते सगळं बघू आपण. ठीक, ओके. इट इज मेड अप ऑफ CHONP, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड फॉस्फरस. त्या स्ट्रक्चर मध्ये क्लिअर होईल. याच्यामध्ये जी शुगर प्रेझेंट असेल, आपण बोललो रायबोज शुगर असेल, एक तर रायबोज असेल किंवा डिऑक्सिरायबोज असेल, डिपेंड करेल की कुठला न्यूक्लिक ऍसिड त्या न्यूक्लियोटाइड पासून तयार होणार आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर सुरुवातीलाच आपण सेकंड लेक्चर मध्ये, आय थिंक सेकंड लेक्चर मध्ये कार्बोहायड्रेट जेव्हा आपण स्टडी केलेत, त्या ऑक्सिरायबोज शुगर आणि डिऑक्सिरायबोज शुगर हे सुद्धा आपण बघितलं होतं, बरोबर की नाही. मग पेंटोज शुगर आहे, सायक्लिक नायट्रोजनस बेस सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, कारण हे सायक्लिक स्ट्रक्चर असतील, इधर सिंगल सायकल और मेड अप ऑफ 2 सायकल्स, 2 रिंग्स. ठीक, आणि 1 किंवा 3 फॉस्फेट ग्रुप त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील. म्हणजे इन शॉर्ट काय काय असणार याच्यामध्ये, एक तर पेंटोज शुगर कुणामध्ये, न्यूक्लियोटाइड मध्ये. याला प्लस कोण अटॅच असणार आहे, सी नायट्रोजनस बेस असणार आहे, नायट्रोजनस बेस, अँड 1 किंवा 3 डिपेंड 1, 2, 3 फॉस्फेट ग्रुप्स. हे जे स्ट्रक्चर तयार होणार आहे त्यालाच तुम्ही ADP, ATP, AMP असं म्हणणार. ठीक, म्हणजे बेसिक कंपोनंट काय त्याला, हे तर बेसिकच झालं. पेंटोज शुगर फॉर एक्झाम्पल, ही पेंटोज शुगर झाली. ठीक आहे,
आपण सांगितलं नायट्रोजन बेस सुद्धा याच्यामध्ये सायक्लिक प्रेझेंट आहे, सायक्लिक स्ट्रक्चर न काढता मी सरळ सरळ इथे तुम्हाला N2 दाखवतोय. ठीक, पण यालाच तुम्ही काय म्हणणार, ॲडिनोझिन या स्ट्रक्चरला. आणि आता इथे तुम्हाला अटॅच असणार फॉस्फेट ग्रुप. हे मी PO4 लिहितो फॉस्फेटसाठी, 1 2 किंवा 3 म्हणजेच 1 2 3 फॉस्फेट ग्रुप्स विल बी प्रेझेंट. या कम्प्लीट स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणणार, समजा एक फॉस्फेट ग्रुप होता तर तुम्ही काय बोलले असते याला, एक म्हणजे मोनो, म्हणजे तो झाला असता मोनोफॉस्फेट. जर दोन अटॅच असतील तर तोच तुमचा होईल डायफॉस्फेट म्हणजे ADP होणार. आणि जर 3 असतील तर तुम्ही त्याला म्हणणार ट्रायफॉस्फेट. बरोबर, दिस इज हाऊ दिस न्यूक्लियोटाइड इज मेड. मग इन शॉर्ट समजून घ्या, इतके दिवस तुम्हाला वाटत असेल मे बी फक्त इनहेरिटन्स मध्ये त्या न्यूक्लियोटाइडचा उपयोग होणार, कारण का न्यूक्लिक ऍसिड माहिती तुम्हाला की युअर न्यूक्लियोटाइडच्या चेन बनलेले आहेत. मग त्याच्यामध्ये नॉर्मली आपल्या डोक्यात काय असतं की DNA किंवा RNA, नो, ATP ADP सुद्धा याच्यामध्ये बनणार. का, कारण नायट्रोजन बेसिक रिंग स्ट्रक्चर इधर ॲडेनिन और युअर गॉनिन. ठीक आहे, म्हणजे प्युरिन किंवा पिरिमिडिन. बघू आपण हायर न्यूक्लियोटाइड्स कशाला म्हणायचं, की ज्यांच्यामध्ये 2 पेक्षा जास्त जर फॉस्फेट ग्रुप असतील तर त्यांना आपण हायर न्यूक्लियोटाइड म्हणतो. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. वेल, नायट्रोजन बेस इज इधर प्युरिन और पिरिमिडिन. लिहून घेऊ आपण प्युरिन रिंग, प्युरिन बेसिस किंवा पिरिमिडिन बेसिस. कशाला म्हणतो प्युरिन किंवा पिरिमिडिन आपण? प्युरिन म्हणजे दीज आर डबल रिंग स्ट्रक्चर. दीज आर डबल रिंग स्ट्रक्चर, 2 रिंग्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, सायक्लिक स्ट्रक्चर. आणि दिस इज सिंगल रिंग स्ट्रक्चर, सिंगल रिंग स्ट्रक्चर. याच्या फार डिटेलमध्ये, स्ट्रक्चरच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाहीये, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ते शिकणार आहातच. मग यांचे एक्झाम्पल काय, ॲडेनिन, गॉनिन. हे झाले तुमच्या डबल रिंग स्ट्रक्चर म्हणजे प्युरिन रिंग्स. ठीक आहे, प्युरिन बेसिस. याला ॲब्रिएट करू आपण, A हा इंडिकेट करणार तुम्ही G ने. सिंगल रिंग स्ट्रक्चर म्हणजे तुमचे पिरिमिडिन्स. पिरिमिडिन्स मध्ये कोण येणार, एक तर थायमिन, सायटोसिन और युरासिल. ठीक आहे, याला U म्हणा, इनिशियल लेटर्स नॉर्मली आपण याच्यामध्ये घेतो, आणि याला म्हणा T. तर हे झाले तुमचे प्युरिन और पिरिमिडिन बेसिस. तर हे झालं आपल्या पहिल्या लाईनिंगचा मीनिंग. शुगर इज इधर रायबोज और डीऑक्सीरायबोज, डिपेंड करेल की त्या न्यूक्लियोटाइड पासून RNA तयार होतोय की DNA तयार होतोय. जर वेल, चला एक काढून घेऊ आपण. दिस इज युअर पेंटोज शुगर. आठवलं तुम्हाला आपण काढलं होतं याला, इथे आपण काय काढलं होतं, वेल HOH. इथे सुद्धा H होता, OH होता. इथेही इट वॉज HOH अँड ऍट CH2OH अँड H. ही झाली तुमची रायबोज शुगर. ठीक आहे, कुठली शुगर झाली, रायबोज. आता डिऑक्सीरायबोज म्हणायचं म्हटल्यानंतर आता हा कार्बन नंबर 1, हा कार्बन 2 3 4 अँड दिस वॉज युअर कार्बन नंबर 5. डन आहे. मग सेकंड नंबरच्या हायड्रॉक्सिल ग्रुप मधून सेकंड नंबरच्या कार्बनला जो हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच होता, OH ग्रुप, त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन हा बाहेर निघून गेला तर या ठिकाणी कुठलं स्ट्रक्चर शिल्लक राहणार, फक्त या ठिकाणी यू विल जस्ट फाइंड हायड्रोजन. मग याच्यामधला ऑक्सिजन निघून गेला तर हीच रायबोज शुगर आता तुमची काय झाली आहे, यालाच तुम्ही म्हणणार डीऑक्सीरायबोज शुगर. समजते सगळ्यांना. मग ही जर रिंग शुगर जर प्रेझेंट असेल तर तो न्यूक्लियोटाइड DNA मध्ये प्रेझेंट असणार ऍज अ न्यूक्लिक ऍसिड. बरोबर आहे. आणि जर इथे OH ग्रुप जशाला तसं असेल तर त्या शुगरला तुम्ही म्हणणार ऑक्सीरायबोज शुगर. सी, एक तर ती रायबोज असेल किंवा डीऑक्सीरायबोज. ऑक्सिजन प्रेझेंट असेल सेकंड कार्बन पोझिशनला, OH ग्रुप असेल तर रायबोज शुगर. तो सेकंड कार्बनच्या पोझिशनचा O जर निघून गेला तर दॅट इट बिकम्स युअर डीऑक्सीरायबोज शुगर. राईट. इट कॅन बी कॉल्ड रायबोन्यूक्लियोटाइड और डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड. इन शॉर्ट यालाच तुम्ही काय म्हणा, AMP, ॲडिनोझिन. ॲडिनोझिनचं स्ट्रक्चर आपण अगोदरच बघितलं, पेंटोज शुगर आणि त्याला नायट्रोजन बेस अटॅच असेल. बरोबर की नाही. मग काय म्हणू, ॲडिनोझिन मोनोफॉस्फेट, एक फॉस्फेट अटॅच असेल, किंवा DAMP. ठीक आहे, म्हणजेच डीऑक्सी ॲडिनोझिन मोनोफॉस्फेट, DAMP. ठीक आहे, ओके. आणि यालाच AMP ला तुम्ही सरळ सरळ काय म्हणा, रायबोन्यूक्लियोटाइड. आणि डीऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड जर म्हणायचं असेल तर त्याला DAMP म्हणा. कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाही. हे जर तुम्हाला वाटत नसेल तर इतकंच लक्षात ठेवा. राईट. एक्झाम्पल काय, ॲडिनिलिक ऍसिड, AMP. वेल, डीऑक्सी ॲडिनिलिक ऍसिड, DAMP रिस्पेक्टिव्हली. यांचेच नाव काय झाले, ॲडिनिलिक ऍसिड. पुढे जाऊ आपण. रायबोन्यूक्लियोटाइड्स आर बेसिक युनिट्स ऑफ RNA. क्लिअर आहे. सिंगल रिंग स्ट्रक्चर रिप्रेझेंट असणार. आता न्यूक्लियोटाइडचे स्ट्रक्चर सुद्धा आपण बोलूत कशा कशाने बनलेलं असेल. बरोबर की नाही.
तसं झालंच आहे आपलं, पण परत जेव्हा आरएनए किंवा डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला न्यूक्लिक ऍसिड बघू त्यावेळी परत एक वेळा क्लिअर होईल. ठीक आहे. तर रायबोन्यूक्लियोटाइड्स नावामध्येच आहे आर बेसिक युनिट्स ऑफ आरएनए. म्हणजे आरएनए एका सिंगल चेननी, कधी कधी काय होणार की आरएनए नॉर्मली हा सिंगल चेनच असतो, इट ऍक्ट एज अ जेनेटिक मटेरियल. परंतु काही व्हायरसेस मध्ये जसं की रिओ व्हायरस, या रिओ व्हायरस मध्ये हा काय म्हणून काम करणार, जेनेटिक मटेरियल म्हणून काम करणार. किंवा राईस डॉर्फ व्हायरस, याच्यामध्ये सुद्धा हा कसा असणार, सिंगल स्टँडर्ड जेनेटिक मटेरियल म्हणून काम करणार. ठीक आहे. आणि डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड्स आर बेसिक युनिट्स ऑफ डीएनए. ज्या सेकंड कार्बनच्या पोझिशन मधून ऑक्सिजन निघून गेला ती जी रायबोस शुगर होती आणि रिमेनिंग स्ट्रक्चर वॉज सेम. याच्यामध्ये कॉमन स्ट्रक्चर काय असणार आहे, तुमचा एकतर रायबोस शुगर कॉमन असणार आणि फॉस्फेट ग्रुप कॉमन असणार. कारण नायट्रोजनस बेसिस चेंजेबल असतील, बदलणारे असतील, व्हेरिएबल असतील. ऍडेनिन असू शकेल, थायमिन असेल किंवा तुमचा सायटोसिन, युरासिल, व्हॉटेवर. तर रायबोन्यूक्लियोटाइड हे जे युनिट असेल, कुणाचं युनिट आहे तर आरएनएचं, आणि डीएनएचे युनिट्स काय असतील, डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड्स. वेल, न्यूक्लियोटाइड्स कॅन बी और आर मोनो डाय ट्रायफॉस्फेट्स ऑफ न्यूक्लियोसाइड्स. ठीक. न्यूक्लियोसाइड कोणते कोणतं स्ट्रक्चर झालं तुमचं, रायबोस शुगर प्लस नायट्रोजन बेस, त्याला जर एक फॉस्फेट अटॅच झाला तर मोनोफॉस्फेट, दोन असतील डायफॉस्फेट, तीन असेल ट्रायफॉस्फेट. वेल, मग एक्झाम्पल काय झाले, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, डायफॉस्फेट, ट्रायफॉस्फेट. क्लिअर. न्यूक्लियोटाइड्स विथ मोर दॅन 2 फॉस्फेट ग्रुप्स आर कॉल्ड एज हायर न्यूक्लियोटाइड्स. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. सी हियर, ही परत एक वेळ आपण इन शॉर्ट एक स्ट्रक्चर काढू आणि इथे असं समजून घ्या की ते हा फॉस्फेट ग्रुप, दुसरा फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा फॉस्फेट ग्रुप, आणि इकडे तुमचा काय प्रेझेंट असेल, नायट्रोजन बेस. हे कम्प्लीट स्ट्रक्चर झाले तुमच्या एटीपीचा, बरोबर की नाही. आता बाकीचे आपल्याला डिटेल्सची गरज नाहीये, समजून सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. जर एक फॉस्फेट असेल तर मोनोफॉस्फेट, दोन फॉस्फेट ग्रुप असतील तर डायफॉस्फेट, तीन फॉस्फेट असतील तर ट्रायफॉस्फेट. आता यांच्या सेकंड आणि थर्ड बॉन्ड मध्ये हा जो बॉन्ड आहे, सेकंड आणि थर्ड, दिस इज सेकंड बॉन्ड, दिस इज थर्ड बॉन्ड. तर यांच्यामध्ये हायेस्ट अमाउंट ऑफ एनर्जी इज स्टोअर्ड, हायर amount of energy is released upon breaking of these two bonds. किती असणार ती, that energy is 8.3 किलो कॅलरी. even this energy is more in comparison to breaking of covalent bond. जेव्हा ही कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जितकी एनर्जी स्टोअर असते त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त ह्या फॉस्फेट, दोन फॉस्फेट सेकंड आणि थर्ड फॉस्फेट बॉन्ड मध्ये, दॅट इज 8.3 किलो कॅलरी, इतकी सारी एनर्जी याच्यामध्ये स्टोअर असणार आहे. ठीक आहे. मग दोन पेक्षा जास्त जर फॉस्फेट ग्रुप असतील, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर त्याला तुम्ही म्हणायचं हायर न्यूक्लियोटाइड्स. मग हायर न्यूक्लियोटाइडचं एक्झाम्पल काय घेणार तुम्ही, एडीपी इज अ हायर न्यूक्लियोटाइड, एटीपी इज अ हायर न्यूक्लियोटाइड. ठीक. वेल, आगे बढ़ते हैं. एडीपी एंड एटीपी आर हायर एडेनिन न्यूक्लियोटाइड्स. आत्ताच बोललो आपण. अदर प्युरिन्स कॅन ऑल्सो फॉर्म हायर न्यूक्लियोटाइड्स. बाकीचे जे प्युरिन आहेत, जसं की गॉनिन बोललो आपण, तिथे ॲडेनिन न्यूक्लियोटाइड बोललो की एडीपीला आपण, तर ते गॉनिनी सुद्धा तयार होऊ शकतात, ते सुद्धा हायर न्यूक्लियोटाइड तयार करू शकतात. दॅट मीन्स त्यांच्यामध्ये जसं की सीयर जीडीपी म्हणतो आपण, गॉनोजिन डायफॉस्फेट, गॉनोजिन ट्रायफॉस्फेट किंवा गॉनिन म्हणा तुम्ही इन शॉर्ट. मग हे सुद्धा काय झाले, हायर न्यूक्लियोटाइड झाले. का हायर न्यूक्लियोटाइड झाले, कारण त्यांच्यामध्ये डाय आणि ट्राय, दोन किंवा तीन फॉस्फेट ग्रुप्स प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला आपण बोलणार हायर न्यूक्लियोटाइड्स. ठीक. नेक्स्ट लाईन बघू. हायर न्यूक्लियोटाइड्स ऑफ प्युरिन अँड पायरिमिडिन आर इन द फ्री स्टेट. हे फ्री स्टेट मध्ये राहणार. सिंपल आहे. एटीपी अँड एडीपी, दॅट इज कोणत्या स्टेजेस झाल्या, एडीपी फॉर्म मध्ये किंवा एटीपी फॉर्म मध्ये. कारण एटीपी ब्रेक झाला की इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाहेर पडतो आणि एनर्जी इज रिलीज. सिंगल बॉन्ड ब्रेक झाला, 8.3 किलो कॅलरी एनर्जी बाहेर पडणार. वेल, बॉन्ड्स रिलीज मोर एनर्जी 8 कॅलरी, आता 8.3 लिहिलंय मी, दॅन अदर कोव्हॅलंट बॉन्ड्स. हे सुद्धा आपण बघितलं. बाकीच्या कोव्हॅलंट बॉन्ड पेक्षा हा फॉस्फेट बॉन्ड हा जास्त एनर्जी रिलीज करणार. न्यूक्लियोटाइड्स ऑफ व्हाइटमिन्स निकोटिनामाइड, राइबोफ्लेविन आर इन फ्री और इन कॉम्बिनेशन विथ सम स्पेसिफिक प्रोटीन बट विच डू नॉट ऍक्ट एज अ, त्यामुळे आपण त्याला न्यूक्लियोटाइड म्हणून काम नाही करत, बट दीट ऍक्ट एज अ कोएन्झाइम्स अँड ऍक्ट एज कोएन्झाइम्स. इन शॉर्ट समजण्याचा मुद्दा, व्हाइटमिन सोबत कोणता व्हाइटमिन सांगितलं आपण, निकोटिनामाइड, निकोटिनामाइड, आणि दुसरा व्हाइटमिन कुठला बोललो आपण, राइबोफ्लेविन. या दोन्हीही एन्झाइम्सच्या केसमध्ये, ठीक आहे ना. आय मीन येस दीज आर एन्झाइम्स. यांच्यासोबत जेव्हा हा न्यूक्लियोटाइड अटॅच होणार तर हा न्यूक्लियोटाइड न्यूक्लिक ऍसिड म्हणून काम करणार नाही, इट विल ऍक्ट ॲज कोएन्झाइम. याला तुम्ही काय म्हणणार, कोएन्झाइम.
ठीक आहे. एन्झाईम कोएन्झाईम जेव्हा आपण को फॅक्टर्स वगैरे बघू तेव्हा अजून ही गोष्ट क्लिअर होईल. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, निकोटिनामाइड, रायबोफ्लेविन हे काय तुमचे एन्झाईम्स आहेत. ते एन्झाईम्सला न्यूक्लियोटाइड अटॅच झाले. आता न्यूक्लियोटाइड जेव्हा अटॅच होतात किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात तेव्हा तुम्ही त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हणता. परंतु या व्हायटॅमिनच्या केसमध्ये, मी याला एन्झाईम म्हटलो, एक्सटेंडली सॉरी, या व्हायटॅमिनच्या केसमध्ये न्यूक्लियोटाइड जेव्हा अटॅच होतात हे न्यूक्लिक ऍसिड म्हणून काम करत नाही, तर ते कोएन्झाइम म्हणून काम करतात. क्लियर दिस? वेल, आगे बढ़ते फिर. नंतर फंक्शंस काय? व्हेरी सिंपल फंक्शंस. एनर्जी रिलीज करणे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणे इन द फॉर्म ऑफ डीएनए और आरएनए. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे हे काय झालं, त्यांचं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सिस्टम झाली. हे दुसरा एटीपी स्टोअर करतात म्हणजे एनर्जी रिलीज करणार, एनर्जी स्टोरेज फॉर्म. अँड थर्ड थिंग इज निकोटिनामाइड अँड रायबोफ्लेविन ऍक्ट एज कोएन्झाइम ऑफ ऑक्सिडायझिंग एन्झाइम्स. हे न्यूक्लिक ऍसिड म्हणून काम करत नाही, परंतु हे जे ऑक्सिडायझिंग एन्झाइम्स असतात की ज्यांच्या माध्यमातून आता एडीपी एटीपी हे बाहेर पडणार, त्या केसमध्ये हे कोएन्झाइम म्हणून काम करतात. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ युअर न्यूक्लियोटाइड्स. पुढे जाऊ. न्यूक्लिक ऍसिड्स. आता न्यूक्लिक ऍसिड तुम्ही शिकलेले आहात, मॉलिक्युलर बेसिस मध्ये सुद्धा आपण कव्हर केलंय की न्यूक्लिक ऍसिड ही जी टर्म आहे पस सेल मध्ये इट वॉज स्टडीड. न्यूक्लिक ऍसिड कशामध्ये फाइंड आउट झाला? पस सेल. कुणी केलाय? तर फ्रेडरिक मिशर. फ्रेडरिक मिशरला एक लार्ज मॉलिक्युलर वेट सबस्टन्स त्याच्यामध्ये सापडला आणि त्याचं नेचर होतं ऍसिडिक. ठीक आहे ना. मग त्याला नाव दिलं त्यांनी न्यूक्लिन. आणि मग तो न्यूक्लिक ऍसिडचा पार्ट न्यूक्लिन आहे, ऍसिडिक नेचर आहे म्हणून त्याला म्हटले न्यूक्लिक ऍसिड. कुणी टर्म शोधली? इतकं लक्षात घ्यायचं, इट वॉज डिस्कवर्ड बाय फ्रेडरिक मिशर. वेल, मेजर टाइप्स कुठले आहेत मग न्यूक्लिक ऍसिडचे? डीएनए आणि आरएनए. ते आपल्याला बघायचं. डबल स्टँडर्ड कोण, सिंगल स्टँडर्ड कोण. अजून वेल, सेल या चॅप्टर मध्ये आपण कव्हर केलंय की न्यूक्लिक ऍसिड्स कुठे कुठे प्रेझेंट असतात. एक तर न्यूक्लिक ऍसिड कुठे प्रेझेंट असेल? न्यूक्लियस मध्ये. दुसरे सायटोप्लाझ्मिक स्ट्रक्चर्स. आता सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेली म्हणून, चला नो डाऊट सायटोप्लाझम मध्येच ऑर्गेनेलीज प्रेझेंट असतील. ते ऑर्गेनेलीज कुठल्या तुमच्या? क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. या सायटोप्लाझ्मिक किंवा सेल्युलर ऑर्गेनेलीज म्हणतो आपण त्याला, यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे न्यूक्लिक ऍसिड्स मिळणार, इदर इन द फॉर्म ऑफ डीएनए और आरएनए. ठीक. आणि डीएनए आरएनए दोन्ही ऑब्वियस आहे प्रेझेंट असणं, कारण ह्या दोन्ही ऑर्गेनेलीजला आपण काय बोललो होतो? सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गेनेली. का म्हटलं होतं? बिकॉज देयर वॉज प्रेझेन्स ऑफ रायबोसोम, डीएनए, आरएनए, अँड दॅट्स व्हाय दे वर एबल टू सिंथेसाइज देअर ओन प्रोटीन. जरी 100% प्रोटीन ते तयार करू शकत नव्हते, तरी अर्ध काम निश्चितच 50% प्रोटीन सिंथेसिस वॉज टेकन केअर बाय क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया इटसेल्फ. दॅट इज वाय त्यांना आपण काय बोलतो? सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गेनेलीज. वेल, it is found in nucleus, mitochondria, chloroplast. We have mentioned this. It is the genetic material. No need to say. Genetic material म्हणूनच हा काम करणार. ज्या केसमध्ये सायटोप्लाझ्मिक डीएनए किंवा आरएनए हा ट्रान्सफर होणार त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. ठीक. आणि जे न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतात त्याला न्यूक्लिअर इनहेरिटन्स म्हणू आपण. वेल, तर इन शॉर्ट सांगायचा मुद्दा, इट ऍक्ट एज अ जेनेटिक मटेरियल. कोण जेनेटिक मटेरियल म्हणून काम करेल? डीएनए अँड आरएनए. परंतु आरएनए जो डीएनए जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतोय, इट ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल इन सम व्हायरसेस ओनली. ज्याचे एक्झाम्पल लास्ट स्लाइड मध्ये मी मेन्शन केलेत. रिवो व्हायरस अँड युअर राइसजॉर्फ व्हायरस. क्लियर? आरएनए इज जेनेटिक मटेरियल इन सम व्हायरसेस. क्लियर दिस? आगे बढ़ते हैं. लिनियर मॉलिक्यूल ऑफ प्युरिन और पिरिमिडिन न्यूक्लियोटाइड्स. ऑब्वियस आहे, नायट्रोजन बेस जो असणार, एक तर ऍडेनिन असणार, ग्वानिन असणार, थायमिन, सायटोसिन किंवा युरासिल. आणि ही तीन कॅटेगरी आपण यांच्या पिरिमिडिन मध्ये कोण ठेवलं होतं आपण? सायटोसिन, थायमिन आणि युरासिल. आणि प्युरिन्स मध्ये कोण होतं? ऍडेनिन अँड ग्वानिन. मग एक पोझिशन जी आहे, कार्बन नंबर 1 पोझिशन ज्याला अटॅच असते, तर ती कोणाशी अटॅच असणार आहे? या बेसेस सोबत, नायट्रोजन बेस सोबत. मग नायट्रोजन बेस एक तर ऍडेनिन असेल किंवा तुमचा प्युरिन असेल किंवा पिरिमिडिन असेल. त्याच्याही पैकी काही ठिकाणी ऍडेनिन असेल, काही ठिकाणी ग्वानिन असेल, काही सी टी यू कुठलाही असू शकेल. यांचा सिक्वेन्सची काही निश्चितता नसते. सिक्वेन्स हा कुठलाही असू शकतो, परंतु क्वांटिटी वाईज जर तुम्ही म्हणाल तर यांची क्वांटिटी इक्वल भरणार. प्युरिन इक्वल्स पिरिमिडिन्स अकॉर्डिंग टू शार्गप्स रूल. शार्गप्स रूल ऑफ बेस पेअरिंग. ठीक आहे, ठीक आहे ना. ज्यांचा रेशिओ काय आहे तो नेहमी 1. ते बघू आपण जिथे समोर येईल तिथे. वेल, दे आर लिंक्ड सेरियली बाय फॉस्फेट ग्रुप्स. फॉस्फेट ग्रुपने एकमेकाला ते अटॅच होतात. समोर स्ट्रक्चर बघायचं आहे. लक्षात ठेवायचं फक्त कुठले कुठले बॉन्ड्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक. सपोज हा तुमचा रायबोस शुगर, ही रायबोस शुगर आहे. इथे तुमचा नायट्रोजन बेस असेल
तर शुगर आणि बेस यांच्यामध्ये जो बॉन्ड प्रेझेंट असणार दॅट बॉन्ड विल बी युअर ग्लायकोसायडिक बॉन्ड, लक्षात ठेवायचं आहे. आणि या नायट्रोजन बेसच्या जागी कुणीही असू शकेल, ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन या चारपैकी कुणीही असेल. तर कार्बन नंबर 1 हा झाला, 2 हा, 3, 4 आणि इथे तुमचा 5th नंबर कार्बन CH2 OH वरती लिहिलं होतं आपण. तर दॅट इज युअर 5th कार्बन. पहिल्या कार्बनला नायट्रोजन बेस अटॅच असणार. ठीक आहे. ही शुगर कुठली झाली होती तुमची? इट वॉज युअर रायबोस शुगर. हा काय झालाय? दिस इज नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस माहिती आहे तुम्हाला, प्युरिन किंवा पिरिमिडिन. तर त्याच्यापैकी कोणताही या कार्बन नंबर 1 पोझिशनला असू शकेल नायट्रोजन बेस अटॅच असेल तेव्हा. तर त्यांच्यामध्ये रायबोस शुगर आणि नायट्रोजन बेस यांच्यामध्ये जो बॉन्ड दिसतोय तुम्हाला, दॅट बॉन्ड विल बी युअर ग्लायकोसायडिक बॉन्ड. ठीक. आता ही रायबोस शुगर 5th नंबरच्या कार्बनला, इथे मी सरळ सरळ लिहितो, इथे कोणता ग्रुप अटॅच असणार? फॉस्फेट ग्रुप. यांच्यामध्ये जी बॉन्डिंग असणार आहे तर दॅट बॉन्डिंग विल बी युअर इस्टर बॉन्डिंग. कुठली बॉन्ड, कोणता बॉन्ड प्रेझेंट असणार? इस्टर बॉन्ड. म्हणून त्याला फॉस्फोडायस्टर म्हणतो, 2 लिंकेजेस मध्ये आहे म्हणून. आणि नायट्रोजन बेस ह्या दुसऱ्या एका चेनला जेव्हा अटॅच असतात तेव्हा त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असेल, ते आपण पुढे बघू. ठीक. वेल, डीएनए हॅज डबल चेन ऑफ न्यूक्लियोटाइड आणि आरएनए हॅज सिंगल चेन. आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असेल, डीएनए हे स्ट्रक्चर तुम्ही लो स्टँडर्डला शिकलेली आहे. डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतो, ते बोलू आपण. बेसेस प्रेझेंट आर ATGC और U. क्लियर. बॅकबोन इज मेड अप ऑफ अल्टरनेट पेंटोज अँड फॉस्फेट ग्रुप्स. का असं? वेल, एक मिनिट, मी परत एक वेळा काढतो याला. इथे काय होतं तुमचा HOH, इथे सुद्धा HOH आणि इथे होता तुमचा CH2OH. क्लियर आहे. 3 नंबरच्या कार्बनला तुम्हाला हा हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच दिसतो आहे, बरोबर की नाही? तर याच्यामधला हायड्रोजन हा निघून जाणार आणि यांची ह्या फॉस्फेट ग्रुप सोबत अटॅचमेंट होणार, स्ट्रक्चर मध्ये क्लिअर होईल. तर हा फॉस्फेट ग्रुप कोणाचा असणार? मी वरती काढतो. तर इथे फॉस्फेट ग्रुप काढला होता आपण, किती नंबरला होता? 5 नंबरच्या कार्बनला. आता मला एक सांगा, हे जे स्ट्रक्चर काढलंय तुम्ही परत नीट काढायचंय का आपण? वेल, परत काढून घेऊ. जस्ट अ मिनिट. त्याला व्यवस्थित काढू म्हणजे कळेल तुम्हाला की लिंकेज जी होती किंवा बॉन्डिंग जी तयार होणार तर कुठल्या कुठल्या कार्बनच्या मध्ये ती असणार. कारण ऑब्विस आहे, एकाचा एंड हा 5th कार्बनला येणार, एकाचा एंड 3rd कार्बनला येणार. सी, मी एक सिंपल चेन काढतो इथे. इकडे येऊ, असं एक स्ट्रक्चर घेतोय मी. ही झाली तुमची रायबोस शुगर, बरोबर. या ठिकाणी आपण सांगितलं नायट्रोजन बेस अटॅच असेल, इथे सुद्धा नायट्रोजन बेस अटॅच असेल. किती नंबरचा कार्बन? 1 नंबर. 1 2 3 4 आणि इथे CH2OH हा प्रेझेंट होता. ऍज इट इज रायबोसचं स्ट्रक्चर मी काढलंय. इथे सुद्धा मी लिहितोय CH2OH, इथे H लिहू आपण. चला. वेल, आणि हा 3rd कार्बन, 4th कार्बन आणि दिस इज 5th कार्बन. ठीक. आपण काय सांगितलंय? कार्बन नंबर 1 ला नायट्रोजन बेस अटॅच आहे, ATGCU कुठलाही असू शकेल. आणि कार्बन नंबर 5 ला हिअर देयर इज अटॅचमेंट ऑफ फॉस्फेट ग्रुप. मला एक सांगा, हे जे कंप्लीट स्ट्रक्चर आहे या कंप्लीट स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटलेले आहे? इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोटाइड. याला काय बोलले तुम्ही? न्यूक्लियोटाइड. मग हा झाला दुसरा न्यूक्लियोटाइड, दिस इज अनदर न्यूक्लियोटाइड. आणि न्यूक्लियोटाइडची सिंगल चेन असेल तर तो बनेल RNA आणि जर 2 चेन्स असतील तर तो बनेल DNA. क्लिअर अप टू दिस? आता एक बघा, कार्बन नंबर 1 सोडून देऊ आपण. कार्बन नंबर 5 ला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे आणि कार्बन नंबर 3 ला कोणता ग्रुप अटॅच होता? इथे HOH. आता यांच्यामध्ये बॉन्डिंग होणार. मग ही बॉन्डिंग कशी होणार? या 3rd आणि 5th कार्बन मध्ये बॉन्ड तयार होणार. कारण न्यूक्लियोटाइड एक समजा असं समजू इतकी एक चेन तयार झाली, एक 50 न्यूक्लियोटाइडची चेन तयार झाली. तर 50 याला म्हणू आपण 50th नंबर ऑफ युअर न्यूक्लियोटाइड, 50 नंबरचा. ठीक. त्या सगळ्यात खाली येतं ऑब्विसली कोण खाली येणार? 3rd नंबरचा कार्बन येणार. आणि टॉपला एक असेल तर अरेंजमेंट तर सेमच असेल, तर वरती कोण येणार? 5th नंबरचा कार्बन. मग याच्यावरून त्याची पोलॅरिटी सुद्धा ठरेल. त्याला 5 प्राइम आणि 3 प्राइम एंड असतात. ठीक. मग इथे काय बोललो आपण? 5 नंबरच्या कार्बन. आता सी, अजून एक काढा. चला, 3 काढायचे लागतील खरं तर. वेल, आता हे काढत नाही, इथे मी काढतो CH2OH. हा नंबर कितीचा आहे? 5 नंबरचा. मग 3rd नंबर आणि 5 नंबर यांच्यामध्येच लिंकेज तयार होणार. इथे सुद्धा बघा 3rd आणि 5th कार्बन मध्ये लिंकेज तयार झाली. तर ही काय झाली? इस्टर लिंकेज झाली. मग एक इस्टर लिंकेज आणि डीएनए जर असेल तर दुसरी याच्या अपोजिट अशी उलटी चेन कन्सिडर करा की ती अँटी पॅरलल चेन तिथे प्रेझेंट असणार. तर मग त्यांच्यामध्ये काय राहणार? लिंकेज तयार होतील. तर ही जी पेअरिंग होणार ती नायट्रोजन बेस सोबतच होणार.
तर यांच्यामध्ये जो बॉन्ड प्रेझेंट असेल तो बॉन्ड झाला तुमचा हायड्रोजन बॉन्ड. क्लिअर आहे. 3 टाईपचे बॉन्ड आपण बोललो. अगोदर मी सांगितलं तुम्हाला हा रायबोस शुगर आणि म्हणजे फर्स्ट कार्बन ऑफ रायबोस शुगर आणि नायट्रोजन बेस यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड वॉज प्रेझेंट. आता 2 नायट्रोजन ह्या 2 जर चेन एकमेकाला अटॅच झाल्यात तर 2 नायट्रोजन बेस एकमेकाला पेअरिंग करतील म्हणजे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होणार, इधर डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. तर तो कशामध्ये ते बोलू आपण. फक्त लक्षात घ्या तो जो बॉन्डचा नेचर आहे दॅट बॉन्ड इज युअर हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. आणि इकडे जो दिसतोय तुम्हाला तर इथेच बोललो आपण बॅकबोन इज मेड ऑफ अल्टरनेट पेंटोज अँड फॉस्फेट ग्रुप. बघा हे पेंटोज आणि फॉस्फेट ग्रुप पासूनच अल्टरनेटली ही पूर्ण बॅकबोन, याला बॅकबोन म्हणा, हा तयार झालाय. आणि ती लिंकेज असेल इस्टर, मग त्याला फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला म्हणू आपण फॉस्फो इस्टर लिंकेज. क्लिअर. तिन्ही बॉन्ड क्लिअर झाले. चला पुढे जाऊ. आता हे स्ट्रक्चर बघा. ते स्ट्रक्चर आपण परत इथे काढलंय की इथे का कोण होता ऍडेनिन बेस, इथे थायमिन बेस, कारण हे नायट्रोजन बेस झाले. तर हा बॉन्ड मी परत लिहितोय. हा बॉन्ड बघा कुठला आहे, ग्लायकोसाइडिक बॉन्ड. वेल आता हा दुसऱ्या चेनला पेअर होणार. ए विल ऑलवेज पेअर विथ टी. ए हा टी सोबतच पेअरिंग करणार. ऍडेनिन विल ऑलवेज पेअर विथ टी अँड इथे मी टीच काढलं चुकून, बदलू आपण याला. सी इथे करतोय सपोज मी जी. ठीक आहे ना. मग जी विल ऑलवेज पेअर विथ ट्रिपल बॉन्ड विथ सी. आणि ए आणि टी ऍडेनिन आणि थायमिन यांच्यामध्ये नेहमीच डबल बॉन्ड असणार, जी आणि सी मध्ये ट्रिपल बॉन्ड असणार. मग हे उलट सुद्धा होऊ शकतं. सी जी लाच अटॅच होणार किंवा जी सी लाच अटॅच होणार विथ ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. परत एक वेळा लिहू आपण इथे. दिस इज युअर हायड्रोजन बॉन्ड. पूर्ण स्ट्रक्चर काढण्याची बिलकुलच गरज नाहीये, फक्त लक्षात घ्यायचं आहे हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर इथे आपण काढलंय दिस वन, तर दिस स्ट्रक्चर इज युअर सिंगल न्यूक्लियोटाइड. याला काय म्हटले तुम्ही, न्यूक्लियोटाइड. आणि न्यूक्लियोटाइडची चेन अशी लांब चेन असणार, एक लेंदी चेन, आणि त्यालाच तुम्ही आरएनए म्हणणार. 2 चेन असतील त्याला डीएनए म्हणणार, कारण डीएनए इज नॉर्मली डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर. वेल सी या. आता हा 3rd नंबरचा कार्बन आहे आणि हा 5th नंबरचा कार्बन. पोझिशनिंग काय सांगितलं आपण, 3rd कार्बनचा ऑक्सिजन हा, वेल हा कार्बन कितीचा होता, 5th. या 5th कार्बनला हा फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे इथे, बरोबर. आपण फक्त स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये इथे दाखवतोय. तर दिस इज युअर फॉस्फेट ग्रुप. तर 5th नंबरला फॉस्फेट ग्रुप आहे आणि तोच फॉस्फेट ग्रुप पुढच्या न्यूक्लियोटाइडच्या 3rd कार्बनला अटॅच आहे. म्हणजे लिंकेज कोणाकोणामध्ये झाली, 3rd कार्बन ऑफ वन चेन विथ 5th कार्बन ऑफ अनदर चेन, असं लिहू आपण याला. मग ही जी लिंकेज आहे त्याला माहिती फॉस्फो इस्टर लिंकेज. आणि अशा 2 इस्टर लिंकेजेस तुम्हाला 2 बॅकबोन मध्ये डीएनएच्या केसमध्ये दिसतील, त्याला तुम्ही म्हणणार फॉस्फो डायस्टर बॉन्ड. 3 बॉन्ड समजले तुम्हाला, हायड्रोजन बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड अँड इट वॉज युअर इस्टर बॉन्ड. क्लिअर अप टू दिस. तर अशीच एक कम्प्लीट चेन प्रेझेंट असणार डीएनए मध्ये. आता डीएनएचं स्ट्रक्चर जे आपण सांगितलं की डीएनएचं स्ट्रक्चर हे शोधण्यामध्ये कुणाची हेल्प झाली. अगोदर काय झालं, फ्रँकलिन आणि मॉरिस या 2 सायंटिस्टनी पूर्ण त्यांचं डबल हेलिकल स्ट्रक्चर नाही म्हणून केमिकल आणि फिजिकल कंपोजिशन हे न्यूक्लियोटाइडचे सगळे शोधून काढलेत. कुणी शोधले, फ्रँकलिन अँड मॉरिस. या 2 सायंटिस्टनी काय केलं, न्यूक्लियोटाइडचे केमिकल आणि फिजिकल कंपोजिशन हे शोधून काढले, बरोबर. आणि कोणतं टेक्निक यांनी फिजिकल आणि कंपोजिशन शोधण्यासाठी वापरलं, तर दॅट वॉज एक्स-रे डिफ्रॅक्शन मेथड. एक्स-रे डिफ्रॅक्शन मेथडने यांनी फिजिकल आणि केमिकल कंपोजिशन फ्रँकलिन आणि मॉरिस यांनी डीएनए मध्ये शोधून काढले. आणि त्याच्यानंतर तुमचा कोण, वेल वॉटसन अँड क्रिक या सायंटिस्टनी जी काय फिजिकल आणि केमिकल कंपोजिशन एक्स-रे डिफ्रॅक्शन मेथडने या दोघांनी शोधून काढले, त्याच्या मदतीने वॉटसन आणि क्रिक यांनी डीएनएचं डबल हेलिक्स मॉडेल हे समोर दिलं. डबल हेलिक्स मॉडेल हे मांडलं आणि त्यालाच आपण म्हणतो वॉटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ डीएनए. दॅट मीन्स इट शोड डबल हेलिक्स फॉर्म. डबल हेलिक्स म्हणजे काय, हे असे टर्न्स याला राहतील, याला म्हणायचं डबल हेलिकल स्ट्रक्चर. तर हे स्ट्रक्चर कोणी शोधलं, वॉटसन आणि क्रिक. कुणाच्या मदतीने शोधलं, या एक्स-रे डिफ्रॅक्शन ही जी टेक्निक होतं हे कोणी वापरलं, फ्रँकलिन आणि मॉरिस. त्यांनी फिजिकल केमिकल कंपोजिशन शोधून काढले आणि त्याच्या बेसिसवरती वॉटसन आणि क्रिक, ज्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळाला, तर त्यांनी डबल हेलिकल स्ट्रक्चर हे पुट केलं. म्हणून त्याला वॉटसन आणि क्रिक मॉडेल सुद्धा म्हणतात. ऑल्सो कॉल्ड
वॉटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ डीएनए किंवा डबल हेलिक्स स्ट्रक्चर. ठीक, हे हेलायसिस आहेत. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला डिप्रेशन दिसतात दीज आर हेलायसिस, हे टर्म दिसतात. बघू आपण त्याला सुद्धा. ठीक, अजून काय डीएनए बद्दल, आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक जर तुम्हाला स्टडी करायचे असतील डीएनएचे तर ते आपण एक वेळा बोलून घेऊ. सी, इथे आपण डीएनएचे डबल हेलिक्स घेऊ. ठीक, दोन स्टेप. आता ऑब्वियस आहे हे, समजा इतकंच जर पार्ट तुम्ही घेतला, आता अगोदर जे मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं, हे जे स्ट्रक्चर आहे असे न्यूक्लियोटाइड तुम्हाला अरेंज झालेले दिसतील. म्हणजे एका एंडला कोण येणार तुम्हाला, 5 नंबरचा कार्बन येणार, आणि दुसऱ्या नंबरच्या एंडला किती नंबरचा कार्बन येणार, 3rd नंबरचा कार्बन येणार. म्हणजेच मिनिंग हा झाला की इथे असं समजा की दिस वॉज द 5th नंबर ऑफ कार्बन, वेल अँड दिस वॉज 3rd नंबर ऑफ कार्बन. ठीक, आणि डीएनएच्या स्ट्रँड्स ह्या कशा असतात, डीएनए स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल. पॅरलल तर आहेच. ठीक आहे, परत एक वेळा एक स्ट्रक्चर घेऊ. हा एक डीएनए, ही एक डीएनएची स्ट्रँड, एक या डायरेक्शनने चालली आहे, एक या डायरेक्शनने चालली आहे. व्हॉट डज दॅट मीन, की असं समजू आपण एकच स्ट्रक्चर इथे घेतोय मी, ही पेंटोस शुगर याची अशी असेल तर दुसऱ्या न्यूक्लियोटाइडची पेंटोस शुगर ही अपोजिट डायरेक्शनने रन करणार. ठीक आहे, आणि त्यांच्या आता याचा कार्बन नंबर 1 हा झाला, या सायकलचा कार्बन नंबर 1 हा झालाय, बरोबर की नाही. आणि कार्बन नंबर 1 ला आपण सांगितलं नायट्रोजन बेस अटॅच असतो, तर ए विल ऑलवेज पेअर विथ टी, ऑलरेडी आपण सांगितलं. म्हणजे ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स मेंटेन तुम्हाला दिसते याची विड्थ म्हणा याला. इट इज द विड्थ ऑफ डीएनए. विड्थ ऑफ डीएनए, तर ही विड्थ ऑफ डीएनए इट इज कॉन्स्टंट, दॅट मीन्स दे आर पॅरलल, परंतु डायरेक्शन्स आर ऑपोजिट. व्हाय ऑपोजिट, कारण याचा इकडे येणार 5th नंबरचा कार्बन, आणि इथे जर तुम्ही परत एक शुगर काढली तर याचा एंड येणार 3rd नंबरचा कार्बन. व्हॉट डज दॅट मीन, की याला 5 प्राइम एंड म्हणा, या एंडला 3 प्राइम एंड म्हणा. हेच तर बोललोय आपण, हे 5 प्राइम एंड आणि हे 3 प्राइम एंड. ऑपोजिट, आता डायरेक्शन ऑपोजिट आहेत, म्हणजे या स्टँडचा इकडचा एंड काय येणार 5 प्राइम आणि इकडचा एंड येणार 3 प्राइम. म्हणून आपण याला ऑपोजिट चेनचा जो एंड असेल, पोलॅरिटी जी असेल ती 5 प्राइम असेल आणि इकडे 3 प्राइम असेल. तुम्हाला हे 5 प्राइम 3 प्राइम कळतंय का? दीज आर नथिंग बट द पोझिशन्स ऑफ कार्बन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडचा 3rd कार्बन एंडला येतोय म्हणून 3rd, आणि त्याच्या ऑपोजिट ऑब्व्हियसली 5th येणार. आणि अँटी पॅरलल आहे, म्हणजे इकडे 5th आहे तर इकडे 3rd येणार, इकडे 3rd आहे तर ऑब्व्हियसली इकडे त्याचा सेकंड अनदर एंड विल बी युअर 5th एंड. त्याला प्राइम म्हणायचं, प्राइम. ठीक आहे, स्ट्रँड्स कसे आहेत पण these स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल आहेत, फक्त डायरेक्शन्स आर ऑपोजिट. ठीक, आता इथे जे दिसतंय तुम्हाला हे कंप्लीट स्ट्रक्चर काढलं आपण. वेल, इथे घेऊ आपण, असं समजू की हा काय होता तुमचा एक पेंटोस शुगर, तर इथे काय येतोय तुमचा नायट्रोजन बेस. कोणता घेऊ, हा नायट्रोजन बेस मी जी घेतोय, आणि इथे उलटी एक स्ट्रँड काढू आपण, कारण अँटी पॅरलल आहे. याचा कार्बन नंबर 1 इथे येणार सी, तर यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असा अटॅच असणार आहे. कळतंय तुम्हाला मी काय करतोय? दिस इज हाऊ दिस स्ट्रँड्स वुड रन. मग ए जी सी ला होणार. आता प्रत्येक वेळी स्ट्रक्चर काढणं शक्य नाही, आपण फक्त लाईन फॉर्म मध्ये त्याला दाखवतोय. ठीक आहे ना. मग ए विल पेअर विथ टी विथ डबल बॉन्ड इन बिटवीन, टी विल पेअर विथ ए विथ डबल बॉन्ड इन बिटवीन, आणि हे असे इकडे अटॅच असणार, बरोबर की नाही? असं दाखवून देऊ आपल्याला. म्हणजेच हे जी कंप्लीट हेलिक्स तुम्हाला दिसतंय त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या बेस पेअर्स प्रेझेंट असतील. कुणाच्या? न्यूक्लियोटाइडच्या बेस पेअरिंग होणार. त्यांच्यामधला बॉन्ड तर क्लिअर झाला, तुम्हाला हायड्रोजन बॉन्ड आहे, बरोबर. मग असे हे डीएनएचे तुम्हाला कंप्लीट स्ट्रक्चर मिळणार. एक कॅरेक्टरिस्टिक बोललो आपण, डीएनए स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल. त्यांच्यामध्ये जी विड्थ आहे, द विड्थ ऑफ 2 स्ट्रँड्स इज 20 एंगस्ट्रॉम. 20 एंगस्ट्रॉम यांची विड्थ असणार, किंवा त्यालाच दुसऱ्या युनिट मध्ये म्हणू शकतो आपण 2 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 एंगस्ट्रॉम. 2 नॅनोमीटर म्हणा किंवा 20 एंगस्ट्रॉम म्हणा. म्हणजे ही जी विड्थ आहे, दिस विड्थ इज 20 एंगस्ट्रॉम और 2 नॅनोमीटर. आता यांचं एक स्टेअरकेस सारखं स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतंय. स्टेअरकेस सारखं स्ट्रक्चर दिसतंय म्हणजे हे असं समजा की ह्या सगळ्या स्टेप्स झाल्या, आणि या स्टेप्स आर नथिंग बट युअर न्यूक्लियोटाइड बेसेस. या बेसेसने स्टेप्स तयार केल्या, तर त्यांच्यामध्ये एक पिच तयार होणार, पिच. तर दॅट पिच विल बी, इकडे लिहू आपण, पिच अँगल म्हणतो आपण त्याला. दॅट पिच अँगल इज 36 डिग्री. एक गोष्ट लक्षात घ्या. आता ही एक, चला इथे काढतो मी, असं स्ट्रक्चर घेऊ आपण. वेल, यांची पेअरिंग झाली आहे.
तर ह्या ज्या स्टेप्स आहेत तर यांचं काय म्हणू आपण त्याला रंग लाईक स्ट्रक्चर इज प्रोड्यूस, आपल्या पायरीसारखं स्ट्रक्चर तयार झालंय. वेल मुद्दा काय झाला होता, पिच अँगल. वेल आता या दोन बेसेस मधलं जे अंतर दिसणार तुम्हाला, दॅट डिस्टन्स इज 3.4 एंगस्ट्रॉम. फिक्स लक्षात ठेवायचं आहे. विड्थ किती झाली आहे 20 एंगस्ट्रॉम. या दोन बेस मधलं अंतर किती झालंय 3.4 एंगस्ट्रॉम. पिच अँगल किती झालाय 36 डिग्री. क्लिअर. आणि वेल अजून काय, ठीक इथपर्यंत डन झालेलं आहे. स्ट्रँड्स कशा आहेत, अँटी पॅरलल आहेत. तर वेल आता आपण टाइप्स बोलू, म्हणजे आपल्याला परत क्लिअर होईल. मी नवीन स्लाइड घेतोय, टाइप्स ऑफ डीएनए. टाइप्स ऑफ डीएनए. डीएनए चे टाइप्स किती आहेत, तर डीएनए, ए डीएनए, बी डीएनए, सी, डी आणि झेड, असे 5 टाइप तुम्हाला नॉर्मली डीएनए चे सापडणार. ए बी सी डी झेड सोपं आहे लक्षात ठेवायला. तर जे आपण अगोदरच्या केसमध्ये दाखवलं होतं बघा, अगोदरच्या केसमध्ये आपण काय सांगितलं, बेस पेअर्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहे ज्यांच्यामध्ये डिस्टन्स 3.4 एंगस्ट्रॉम आहे. तर एका हेलिक्स मध्ये किती बेस पेअर प्रेझेंट असतात ते आपण बघू. तर ए डीएनए मध्ये बी सी डी झेड या सगळ्यांमध्ये डिफरन्स असणार. ठीक आहे. याच्यापैकी पहिले 4 डीएनए जे तुम्हाला दिसता आहेत, फर्स्ट फोर्थ, these show a right-handed coiling. right-handed coiling. right-handed समजतं तुम्हाला, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी त्यांचं हेलिकल तयार होतील. आणि Z shows left-handed coiling. left-handed coiling. बेस पेअर बघू आपण ABCD Z मध्ये. याचं इतकंच लक्षात ठेवा की Z इट इज चला ते लिहून घेऊ. याच्यामध्ये 12 बेस पेअर्स विल प्रेझेंट इन झेड डीएनए. नंतर ए डीएनए मध्ये येणार तुमचे 11 बेस पेअर्स. याच्यामध्ये 10 बेस पेअर्स, 9 बेस पेअर्स अँड डी मध्ये येणार 8 बेस पेअर्स. परत एक वेळा, हे जे तुम्हाला हेलिक्स दिसते यांच्यामध्ये हे बेसची पेअरिंग झाली, बरोबर आहे. बी टाईपचा जर असेल तर 10 बेसेस असतील. जर डी टाइपचा असेल 8 बेस पेअर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. ठीक. मग आपण जो नॉर्मली राईट हँडेड डीएनए, मोस्ट कॉमन डीएनए जो स्टडी करतो, दॅट डीएनए इज युअर बी डीएनए. आपण जो स्टडी करतो वॉटसन आणि क्रिक मॉडेल जे स्टडी करतो आपण, तर ते कोणता डीएनए झाला, बी डीएनए झाला. त्यांच्या एका हेलिक्स मध्ये 10 बेस पेअर्स आर प्रेझेंट. आणि या 10 बेस पेअर मध्ये आपण सांगितलं इन 1 बेस पेअर 3.4 एंगस्ट्रॉम गॅप वॉज देअर किंवा डिस्टन्स वॉज देअर. किती बेस पेअर आहे आपल्याकडे, 10 बेस पेअर्स आर देअर. दॅट इज वाय टोटल डिस्टन्स किती होणार 34 एंगस्ट्रॉम होणार, किंवा त्यालाच नॅनोमीटर मध्ये म्हणू आपण 3.4 नॅनोमीटर. इतकं डिस्टन्स तुमच्या त्या स्टेअर केस मध्ये प्रेझेंट असणार. आय मीन टोटल 10 पेअर्स ऑफ बेस पेअर्स जे आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स झालं तुमचं 34 एंगस्ट्रॉम. आता 1 बेस पेअर इट शोज 36 डिग्री पिच अँगल. किती बेसिस आहेत तुमच्याकडे, यू हॅव 10 बेस पेअर्स इन केस ऑफ वी आर टॉकिंग अबाउट दिस वन बी डीएनए. तर किती अँगल झाला 360 डिग्री पिच अँगल इज प्रेझेंट इन 10 बेस पेअर्स. क्लिअर आहे. आता आपल्याला डायमेन्शन्स कळायचे आहे. विड्थ कळाली 20 नॅनोमीटर. स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल. स्ट्रँड शो पोलॅरिटी म्हणजे काय, परत एक वेळा ह्या 2 स्ट्रँड्स काढल्यात मी. तर इकडे 5 प्राइम आहे, इकडे 3 प्राइम आहे. हिअर इट विल बी 5 प्राइम, हिअर इट विल बी 3 प्राइम. म्हणजे ॲज इट शोज 2 पोल्स, वन एंड्स ॲट 5th कार्बन, वन एंड्स ॲट 3rd कार्बन, म्हणून याला याच पोझिशनला आपण, या कंडिशनला आपण म्हणतो पोलॅरिटी. म्हणजेच डीएनए चे स्ट्रँड्स शोज पोलॅरिटी. डीएनए स्ट्रँड्स शो पोलॅरिटी. क्लिअर. ओके. बेस पेअरिंग कळाली तुम्हाला. ए विल पेअर विथ टी विथ double bond only and G will pair with C with triple bond. ज्या पार्ट मध्ये डीएनए च्या तुम्हाला G आणि C रिच रिजन दिसेल असं समजायचंय की त्याची डेन्सिटी जास्त असणार आहे. GC रिच रिजन म्हणू आपण त्याला. GC रिच रिजन ऑफ डीएनए हॅज मोर डेन्सिटी, हा त्याचा मीनिंग झाला. ठीक आहे. आणि जे विड्थ बद्दल बोललो आपण की विड्थ ऑफ द डबल डीएनए स्ट्रँड्स it is constant. Why it is constant? It is equal to the काय म्हणू आपण त्याला width of your nitrogen basis. नायट्रोजन बेसिसची जी विड्थ असणार तीच तुमच्या डीएनए डबल स्ट्रँडची विड्थ असणार आहे, and that remains constant. क्लिअर. तर
हे झालं A will pair with T with double hydrogen bond, G will pair with C with triple hydrogen bond. आता जर या DNA ला at 80 डिग्री to 90 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर तुम्ही दिलं तर DNA stands melt म्हटल्यापेक्षा आपण म्हणू DNA stands show uncoiling, म्हणजे DNA stands will uncoil, त्यांची कॉइलिंग निघून जाणार, त्या स्टँड सेपरेट होणार किती डिग्रीला 80 to 90 डिग्री सेल्सिअसला. आणि जर त्यांचं टेम्परेचर is lowered, again DNA strands will recoil, परत त्यांचं कॉइलिंग होणार, म्हणजे टेम्परेचर वाढलं अनकॉइलिंग होणार, स्टँड्स वुड सेपरेट आउट. इफ द टेम्परेचर इज लोअर डाऊन देन रिकॉइलिंग, म्हणजे परत त्यांची हेलायसिस तयार होतील. ठीक, ओके. अजून व्हॉट इज मोर अबाउट युअर डीएनए बद्दल आपण काय सांगतो? नो डाऊट इट ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल, डबल स्टँडर्ड आहे. कॅरेक्टरिस्टिक बघितले आपण. शार्गप्स रूल तुम्हाला काय सांगतो? शार्गप्स रूल काय बोलतो? शार्गप्स रूलचं म्हणणं काय? A+G/T+C = 1. यांचा जो रेशिओ असणार हा कॉन्स्टंट असणार. सेकंड, वन मोर थिंग आपण एक सांगितले याच्यामध्ये की देयर इज अ नो सिक्वेन्स. कंप्लीट स्टेटमेंट लिहितो मी. देयर इज नो पर्टिक्युलर लिहू आपण. चलो, नो पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड बेसेस. ठीक है, but it shows complementarity. हा कॉम्प्लिमेंटरिटी शो करतो. व्हॉट डज दॅट मीन? सपोज दिस इज युअर वन स्टँड आणि याच्यावरचा आपण एक रफ सिक्वेन्स घेऊ A-T-G-C-T, अजून एक घेऊ A. समजा हे न्यूक्लियोटाइड बेसेस प्रेझेंट आहेत. ॲडेनिन आहे, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, ॲडेनिन. सिक्वेन्स तर ठरलेला नाही, कोणीही कुठे येऊ शकतो. परंतु कॉम्प्लिमेंटरिटीचा मीनिंग काय झाला? ही डीएनए ची एक स्टँड झाली तर दुसऱ्या स्टँड वरती ऑब्विसली एला पेअरिंग टीच होणार, टी ला एच पेअर होणार. ठीक आहे, जी ला ट्रिपल बॉन्डने सी पेअर होईल, सी ला ऑब्विसली जी पेअर होणार, टी ला अगेन ए ला अगेन टी. म्हणजेच सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन वन स्टँड ऑफ डीएनए विल डिसाइड द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन अनदर डीएनए स्टँड. लिहून तेही स्टेटमेंट आपण लिहू. सिक्वेन्स ऑफ nucleotide bases on one strand will decide sequence of nucleotides on other strand, and this characteristic is termed as complementary nature, other strand, and this is called as complementarity. This complementarity, it is shown by DNAs. Why? Because they are double stranded. Not shown by, इथे लिहून टाकू आपण, it is not shown by RNA. Why RNA? Because they are single stranded. सिंगल स्टँडर्ड असल्यानंतर त्याच्यामध्ये पेरिंग होणार नाही. तो भाग वेगळा की RNA चे जिथे इथे कॉइलिंग होणार, जसं की tRNA सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे, बट इट कॉइल्स किंवा इट फोल्ड्स, आणि त्या फोल्डेड रिजन मध्ये देयर विल बी कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. अदरवाइज RNA इज अ सिंगल स्टँडर्ड, याच्यावरती पेरिंग होण्याचा संबंध येत नाही. परंतु DNA इज युअर डबल स्टँडर्ड, यांच्यामध्ये अशी पेरिंग यांची होणार. ठीक, हे झालं याचा मिनिंग. तर ह्या झाल्या सगळ्या ऑलमोस्ट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट युअर DNA. आता आपण पुढे जाऊ. स्ट्रक्चर ऑफ RNA. RNAच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय? RNA, वेल, इट इज genetic material. It acts as genetic material in some viruses. Clear आहे? आणि ते व्हायरसेस म्हणजे परत एक वेळा मी लिहितोय, रिओ व्हायरस आणि राईस डॉर्फ व्हायरस. हा डबल स्टँडर्ड सुद्धा असू शकेल. इट कॅन बी डबल स्टँडर्ड, पण कुणामध्ये एक्सेप्शनलीच प्रेझेंट असेल, तो असणार प्रेझेंट थिटा काढलं मी, सॉरी, 174 and S23 व्हायरस. यांच्यामध्ये तो काय म्हणून काम करणार? डबल स्टँडर्ड DNA, सॉरी, RNA विल बी प्रेझेंट. दोन टाईपचे RNA प्रेझेंट असतील.
there are two types of RNA. One is genetic RNA and another type is your non-genetic RNA. Non-genetic RNA. Genetic RNA चं नावामध्येच मीनिंग आहे की असा RNA की विच ऍक्ट एज अ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सिस्टम. म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी जो RNA वापरला जाणार किंवा जो जेनेटिक मटेरियल म्हणून काम करणार दॅट इज युअर जेनेटिक RNA. आणि नॉन जेनेटिक RNA म्हणजे काय, इट इज युटिलाइज्ड फॉर त्याचे टाईप लिहू आपण. त्याचे टाईप्स असणार तुमचे mRNA. नॉन जेनेटिक RNA मध्ये कोण येणार, rRNA अँड युअर tRNA. क्लिअर आहे. दोन टाईप कुठलेच RNA चे, एक तर जेनेटिक RNA जो की जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतोय आणि दुसरा असेल तुमचा नॉन जेनेटिक RNA. त्याचे तीन टाईप आहेत, एक mRNA, rRNA, tRNA. अँड दिस थ्री आर युटिलाइज्ड फॉर विच प्रोसेस, they are used for protein synthesis. Clear? या तीन नॉन जेनेटिक RNA पैकी एक RNA हा लार्जेस्ट क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असणार. rRNA इट इज प्रेझेंट इन लार्जेस्ट अमाउंट. प्रेझेंट इन लार्जेस्ट अमाउंट. किती अमाउंट प्रेझेंट असणार, अप टू 80 to 85% ऑफ टोटल सेल्युलर RNA. टोटल सेल्युलर RNA जितकाही सेल मध्ये RNA प्रेझेंट असेल त्याच्यापैकी 80 to 85% इज युअर rRNA. आणि त्याचा लॉंग फॉर्म काय झालाय, इट इज कॉल्ड एज रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA. आता रायबोझोमल RNA तुम्हाला माहिती आहे की इट इज मेड अप ऑफ RNA अँड प्रोटीन्स. सॉरी, युअर रायबोझोम्स आर मेड अप ऑफ RNA अँड प्रोटीन्स. मग रायबोझोमल RNAचं काम कशामध्ये येणार, प्रोटीन सिंथेसिस मध्ये ऑब्विसली. वेल त्याचे युनिट सुद्धा आपण रायबोझोमचे टाइप बघितले, 70S इन प्रोकॅरियोट, 80S इन युकॅरियोट्स. क्लियर. वेल याच्यापैकी tRNA असेल, इट इज द स्मॉलेस्ट RNA. स्मॉलेस्ट RNA यालाच तुम्ही सोल्युबल RNA सुद्धा म्हणू शकता. सोल्युबल RNA. आणि mRNA जो आहे इट इज 10 to 15% ऑफ टोटल सेल्युलर RNA प्रेझेंट. 10 ते 15% mRNA असेल. एक अराउंड स्मॉलेस्ट आहे आणि जवळपास 5% विल बी युअर tRNA विच इज अगेन कॉल्ड एज युअर सोल्युबल RNA. नंतर अजून त्याला एक तिसरं नाव देऊन टाका. चला, tRNA चं अजून एक नाव, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अडॅप्टर मॉलिक्यूल. याला काय म्हणणार तुम्ही, अडॅप्टर मॉलिक्यूल म्हणणार. इतकी जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला RNA ची कळाली आहे. नो डाऊट RNA इज अ सिंगल स्टँडर्ड. कशाने बनलेली आहे, RNA स्ट्रँड, वेल इट इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. कोणती शुगर याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ऑक्सिरायबोज शुगर. स्ट्रक्चर आपण ऑलरेडी सुरुवातीला बघितलंय. याच्यापैकी आता आपण mRNA, rRNA हे कुठे तयार होतात ते बघू. पहिला टाईप घेऊ आपण mRNA. mRNA कुठे तयार होतोय, वेल ठीक आहे, इट इज प्रोड्युस्ड इन न्यूक्लियस. कोणत्या प्रोसेसनी, बाय ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसनी हा न्यूक्लियस मध्ये तयार होणार. अँड लेटर ऑन थ्रू न्यूक्लियर पोअर इट विल बी मूव टू द सायटोप्लाझम. दिस इज युअर न्यूक्लियस. असं समजू आपण, इथे न्यूक्लियसचे काय न्यूक्लियर पोअर्स आहेत, समजून घ्यायचं आहे फक्त. वेल आता हा आतमध्ये काय कोणती प्रोसेस झाली आहे न्यूक्लियस मध्ये, दिस इज युअर न्यूक्लियस. चलो ओ बी लिख लेते हैं. आतमध्ये कुठली प्रोसेस झाली आहे, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस झाली आहे, बरोबर. तर या प्रोसेस मध्ये काय झालं, DNA पासून तुमचा कोण तयार झाला होता, mRNA. आणि mRNA म्हणजे असं समजा दिस इज mRNA. हाच mRNA आता या न्यूक्लियर पोअर मधून बाहेर येणार आणि बाहेर कुठे येणार, तर इट विल बी ट्रान्सपोर्टेड टू सायटोप्लाझम. क्लिअर. अमाउंट आपण याची क्वांटिटी सांगितली, किती प्रेझेंट असतो, 10 to 15% ऑफ टोटल RNA. काम काय असतं, व्हॉट इज द फंक्शन, फंक्शन इज टू ट्रान्सफर genetic information from DNA for protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस करते वेळी DNA मधली इन्फॉर्मेशन ही प्रोटीन कडे ट्रान्सफर करण्यासाठीचं काम जे असेल तुमच्या मेसेंजर RNAचं काम असणार. ठीक आहे, हे झाला तुमचा मेसेंजर RNA. नेक्स्ट RNA इज युअर टाइप्स मध्ये आपण पुढे चालू करत तर इट इज युअर tRNA. tRNA. What is the long form? tRNA चा लॉंग फॉर्म काय झालाय, तर इट इज युअर ट्रान्सफर RNA. नावामध्येच दिसतंय तुम्हाला हा काहीतरी ट्रान्सफर करतोय. काय ट्रान्सफर करणार, tRNA चं दुसरं नाव आपण सांगितलं, एक तर इट इज युअर सोल्युबल RNA और वेल
या टीआरएनएचं नाव काय सांगितलं आपण, एक तर सोल्युबल आरएनए, हा स्मॉलेस्टही असतो, दिस इज स्मॉलेस्ट आरएनए, आणि यालाच आपण तिसरं नाव दिलं होतं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडॅप्टर मॉलिक्यूल. ॲडॅप्टर असतं की नाही आपल्या घरामध्ये, ॲडॅप्टरचा वापर कशासाठी करतो आपण, एक्सटेन्शन बॉक्स इज नथिंग बट ॲडॅप्टर कनेक्ट करण्यासाठी. तर ॲडॅप्टर मॉलिक्यूल का म्हणतो आपण याला, याच्यामध्ये दोन मॉडेल्स आहेत बघा, एक क्लोअर लिप मॉडेल आणि विच इज गिवन बाय युअर हॉगलँड, आणि हेअर पिन मॉडेल विच इज गिवन बाय होले. टू मॉडेल्स लिहूनच टाकू, जाऊ द्या. टीआरएनए, तर टीआरएनएचे दोन टाइप्स करू आपण, याचे दोन मॉडेल म्हणू आपण, क्लोवर लीफ मॉडेल आणि हेअर पिन मॉडेल. ठीक आहे, हेअर पिन मॉडेल कसं असणार, इथे बघा हेअर पिन सारखं स्ट्रक्चर दिसतंय, दिस इज हेअर पिन मॉडेल. आणि क्लोअर लिप मॉडेल वेल इकडे काढू आपण, क्लोअर लिप मॉडेल ते कसं असणार, सी ह्याला काय म्हणायचं तुम्ही, क्लोवर लिप मॉडेल. तर यांच्यामध्ये आपण सांगितलं ज्या ठिकाणी फोल्ड होतील तिथे नायट्रोजन बेस पेअर होतील. आता हे तो भाग वेगळा, दिस इज डीएचओ आर्म, दिस इज टी साय सी आर्म, दिस इज अँटी कोडॉन लूप, अँटी कोडॉन आर्म म्हणा चला, ही टी साय सी आर्म, दिस इज डीएचयू आर्म. ठीक आहे, दिस इज व्हेरिएबल आर्म, नाव आहे त्याची, नॉमेनक्लेचर करतो आपण. आणि याच्यामध्ये दिस इज फिफ्थ एंड अँड दिस इज युअर 3 प्राइम एंड, सॉरी उलट केलं मी, दिस इज 5 प्राइम एंड, दिस इज 5 प्राइम एंड अँड दिस इज 3 प्राइम एंड. काय सांगितलं, टीआरएनए सुद्धा कसा आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. हे बघा ही स्ट्रँडाची सुरुवात झाली, फक्त काही ठिकाणी त्याचा फोल्डिंग झालंय आणि हे तुला एक शेप मिळाला, अदरवाइज इट इज सिंगल स्ट्रँडेड. ज्या ज्या ठिकाणी फोल्डिंग झाली त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग झाली, अदरवाइज आरएनए डू नॉट शो कॉम्प्लिमेंटरीटी, बरोबर की नाही. इथे आता तुम्हाला अँटीकोडॉन लूप आर्म म्हटलो आपण, कारण हे जे 3 दिसत आहेत त्या 3ला तुम्ही काय म्हणणार आहे, इट विल बी टर्म्ड एज अँटीकोडॉन, म्हणून याला म्हटलं अँटीकोडॉन आर्म. यांच्या फंक्शन मध्ये आपल्याला जायचं नाहीये. डी हायड्रोक्सियोडिन आर्म, टी सायसी आर्म, प्रोटीन सिंथेसिसच्या वेळी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो फॉर डिटेक्टिंग राईट टाइप ऑफ युअर अमिनो ऍसिड्स. क्लिअर आहे. आता बघा दोन एंड आपण सांगितलं की डीएनए एज वेल एज आरएनए बोथ शो पोलॅरिटी. एक एंड काय असणार 3 प्राइम, तर दुसरे एंड काय असणार 5 प्राइम. या 5 प्राइम एंडला इथे हा जी बेसच अटॅच असणार, गॉनोझिन बेस विल बी अटॅच टू 5 प्राइम एंड. आणि 3 प्राइम एंडला देयर विल बी सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड दॅट इज ACC असे कोडॉन प्रेझेंट असणार. आणि या कोडॉनला, या रिजनला अटॅचमेंट ऑफ अमिनो ऍसिड टेक प्लेस, अटॅचमेंट ऑफ अमिनो ऍसिड टेक्स प्लेस कुठे, 3 प्राइम एंडला. का, कारण तिथे ACC हा एक कोडॉन प्रेझेंट आहे, म्हणजे ह्या टीआरएनए ला प्रोटीन सिंथेसिसच्या वेळी अमिनो ऍसिड हा अटॅच होणार, म्हणजेच हा त्याला ट्रान्सफर करण्याचं काम करणार ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस और ट्रान्सलेशन प्रोसेस पर्टिक्युलरली. म्हणून या मॉलिक्यूलला आपण बोललो ॲडॅप्टर मॉलिक्यूल. क्लिअर आहे सगळ्यांना. तर हे जे दोन मॉडेल आहेत, क्लोअर लिप मॉडेल हे कोणी दिलं, होगलँड, होगलँड सायंटिस्टने दिलाय. आणि हेअर पिन मॉडेल कोणी दिलाय, होले, होगलँड अँड होले यांनी दिलेले दोन मॉडेल आहेत. तर यांच्यामध्ये बघा हे सेम स्ट्रक्चर, आपण कन्फ्युज नको व्हायला. ही सुद्धा एक सिंगल स्टँड आहे. इथे काय दिसेल तुम्हाला 3 प्राइम आहे, हे 5 प्राइम, इथे जी अटॅच असणार, इथे काय असणार ACC, म्हणजे याला कोण अटॅच होणार 3 प्राइमला अमिनो ऍसिड. यांच्यामध्ये सुद्धा फोल्डेड रिजन मध्ये काय होईल, पेअरिंग होईल, सी हिअर ई. आणि ही कुठला होणार तुमचा अँटी कोडॉन आर. दोन्ही स्ट्रक्चर सेमच आहेत, फक्त त्याचा शेप चेंज झाला, अदरवाइज बोथ आर सिंगल स्टँडर्ड. दोन्हीही काम कशाचं करणार, इट विल कॅरी अमिनो ऍसिड विच इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. कारण काय तुमचं ट्रान्सलेशन प्रोसेस कुठे होते, सायटोप्लाझम मध्ये. तर सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे अमिनो ऍसिड पडून आहेत, तर ते अमिनो ऍसिड कलेक्ट करून ते रायबोझोमच्या युनिटवरती अटॅच करणे आणि ट्रान्सलेशन करणे, म्हणजे प्रोटीनची चेन तयार करणे, पॉलीपेप्टाइड चेन तयार करणे. दॅट इज द फंक्शन ऑफ युअर टीआरएनए, राईट. तर हे झालं तुमचा टीआरएनए. सेकंड आरएनए. थर्ड आरएनए कडे जाऊ आपण. एम झाला, टी झाला, आरआरएनए. वेल आता कुठला आरएनए, आरआरएनए. आरआरएनएचा लॉंग फॉर्म काय झालाय, रायबोझोमल आरएनए. ठीक, म्हणजेच काय, याच्यावरती युनिट्स प्रेझेंट असतील, त्या युनिट्सची आपल्याला गरज नाही, जाऊ द्या. रायबोझोमल आरएनए क्वांटिटी वाईज आपण सांगितलं, इट इज 10 to
15% ऑफ टोटल सेल्युलर RNA. आणि या rRNAचं काम काय असणार, तर सपोज हा तुमचा झाला mRNA, कुठे तयार झाला होता, न्यूक्लियस मध्ये. आता कुठे आलाय, mRNA कुठे प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. मग हा रायबोझोम rRNA असा येणार, याला अटॅच होणार आणि मग एक स्ट्रक्चर आपण असं काढू, हा tRNA. इथे अमिनो ऍसिड समजा 1 अटॅच झालाय, हा tRNA याला काय करणार, कॅरी करणार, इथे हा अमिनो ऍसिडला सोडून देणार, परत हा tRNA दुसऱ्याला घेऊन येणार, दुसऱ्या अमिनो ऍसिडला अटॅच करणार. दिस इज हाऊ देयर विल बी सिंथेसिस ऑफ polypeptide chain, that means your protein synthesis. What is the function of rRNA? It helps in the attachment of different amino acids to form a polypeptide chain. That's it. So these were your different types of RNAs. DNA बघितलं आपण कशामध्ये सापडतात, स्ट्रक्चर कसं आहे, न्यूक्लियोटाइड कशाला म्हणायचं, एंटायर थिंग्स वी हॅव कवर्ड इन डिटेल. ओके, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये वेल काय असणार, आपण मे बी एन्झाईम्स स्टडी करू. यस, ओके, तोपर्यंत विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.